नमस्कार, मी सुजित सोमण. रमणबाग युवा मंच या पथकातर्फे आज सिद्ध गणेश या पथकाच्या वाद्यपूजन आणि सराव शुभारंभासाठी आज आलेलो आहे. सिद्ध गणेश हे पथक गेले 20 वर्ष या वादन सेवेमध्ये आहे. खरं सांगायचं तर किती वर्ष झाली ह्या वादनापेक्षा तुम्ही किती लोकांपर्यंत पोचलेला आहात किंवा किती लोक तुम्ही जोडलेले आहेत याला खूप महत्त्व आहे. मावळातलं पहिलं पथक म्हणून सिद्ध गणेश यांची ओळख आहे. तर रमणबाग युवा मंचातर्फे मग सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा आणि हे पूर्ण पर्व अजून जोरदार जाऊ अशी गणरायाचरणी प्रार्थना. खूप खूप शुभेच्छा पुन्हा एकदा. तरोकार होतो मी 10 वर्ष. त्यामुळे म्हणजे घरामध्ये संघ परंपरा पहिल्या असते. सुजित सुमन रमणबाग आहे ना, हां त्याचे सर्व हां रमणबाग हो रमणबाग माहिती आहे मला. काय 2 मिनटं बाईट द्या. बोलायच्या आधी तेव्हा तिला याच्या मागण्या संबंधत नाही. 2 मागण्या करणार. मानाचा 5वा गणपती तळेगाव आभळे या अनुषंगानं यावर्षी डीजे आणि लेझर लाईट याची संख्या नसावी. आता ते माहीत आहे ते सन्माननीय त्यांना सगळ्या गावातल्या सगळ्या लोकांना बरोबर घेऊन जायचं असतं. एक विनंती करेल. आणि दुसरी विनंती अशी आहे की गेले अनेक वर्ष 100 वर्षापूर्वीपासून आमच्याकडं या मानाच्या गणपतीची मिरवणूक शेवटच्या दिवशी जी निघते ती यावर्षी मस्त लवकर निघाली. मानाचा पहिला गणपती दुपारी 4 वाजता किंवा त्याच्या आधी निघाला तरी ती मिरवणूक अतिशय चांगल्या पद्धतीने येईल आणि सगळ्यांचं हे जे काही आपल्याला साध्य करायचं ते साध्य होईल. नगराध्यक्ष म्हणून ताकद आम्ही बघितलेली आहे. ज्या दिवशी तळेगावमध्ये आता पूर सदृश्य परिस्थिती पहाटे 4 वाजल्यापासून रात्री 8 वाजेपर्यंत सन्माननीय नगराध्यक्ष ग्राउंडवर त्यांच्या नगरात सगळ्यांना बोलावलं आणि हे सगळं काम करत असताना म्हणजे आम्ही ते सगळं बघितलं आहे. आणि अजून एक आठवण सांगतो. नगराध्यक्षाच्या निवडणुकीच्या वेळेला जाहीरनामा बनवण्याचं काम माझ्याकडे आलं होतं. मी त्या ह्याच्यामध्ये होतो. त्यांचं ते सगळं बनवलं तेव्हा त्यांनी मला एक गोष्ट सांगितली. मी ताशा वाजवला असता असा फोटो त्याच्यामध्ये आला पाहिजे. मला ताशा वाजवायला आवडतो आणि माझी ओळख कार्यकर्ता म्हणते. मग आम्ही तो फोटो त्या जाहिरातीमध्ये टाकला, तो त्यांना दाखवला आणि तो म्हणजे आता जाहिरात प्रसिद्ध करायचा. मी त्याचं साक्षीदार आहे. आता मी मित्र म्हणून मला काही कामं सांगितली होती बाबा हे काम तुझ्याकडं आणि हे त्यांनी बघितलं. असं बहुआयामी व्यक्तिमत्व आज आपले नगराध्यक्ष म्हणून आहे. मी त्यांना विनंती करतो त्यांनी आपलं बरोबर केलं. श्री गणेश तरुण मंडळाच्या या वाद्यपूजनाच्या निमित्ताने उपस्थित असलेले ज्येष्ठ आपल्या सर्वांचे मार्गदर्शक आता रेडी या मंडळाचे संबंधित अध्यक्ष शेवटी नेता उपाध्यक्ष रेडी
उपाध्यक्ष शिरोमणी पाटील. पण बरोबर 4-5 वर्ष हॉलमध्ये काय काय लावून डान्स केला. आता आठवते डान्स काय सगळं पुढं आणि खाली हे लावलेलं काय असे पण त्या काळात डान्स केले आणि तुम्ही कलाकार तिथेच घडतो आणि कलाकार त्या माध्यमातून घडलेले. त्यामुळं ह्या सगळ्या आपण उपक्रम राबवला म्हणजे धार्मिक वातावरण आपल्या या तुमच्या सगळ्या परिसरात असतं. आता ह्याची जे मंडळ जिथं आहे तिथं घरं याच्यापैकी 2-3 घरं असतील फक्त तिथं राहणारी, बाकी सगळे बाकी म्हणजे मंडळं आपण जर पाहिली तर मंडळं जे आहेत ते प्रत्येक मंडळ जे आहेत त्या ठिकाणचे रहिवासी त्या मंडळामध्ये आहेत. तर या मंडळाचं वैशिष्ट्य असं की सगळ्या शहरातील लोक या मंडळामध्ये आहेत. त्यामुळं एक चांगल्या पद्धतीचे उपक्रम, एकमेकांवरती प्रेम, एकमेकांवरती विश्वास आणि एकमेकांच्या साथीने मंडळ अतिशय काम करते. पुढचं वर्ष आपलं 125वं वर्ष आहे. त्या 125व्या वर्षाला आपण सांगितलं की भरपूर वेळ द्या, वेळ पण देऊ आणि आपल्याला लागेल ते पण मदत या ठिकाणी आणि सुबंधींनी अतिशय थोडक्या शब्दामध्ये वादन कसं करावं, त्याच्यातनं गोडवा कसा निर्माण व्हावा, स्पर्धा सुद्धा असंतुलित नसावी आणि वादकाने कशा पद्धतीने आपली देखील काळजी घेतली पाहिजे. आपण देखील वादन करत असताना कशा पद्धतीने करावं, आपण देखील समजा वाद 4-4 तासांनी 30-30 तास 30 तास त्यांनी वापर केलं, 24 तास त्यांनी झोपून घेतली, ही देखील काळजी घेणं हे आपल्या सर्वांचं काम आहे. त्यामुळे पुढील काळामध्ये आपण मंडळासाठी करतोय, परंतु आपलं शरीर देखील चांगलं असलं पाहिजे. त्यासाठी मी पाहिले की आपण वेगवेगळ्या पद्धतीने आपण परिश्रम द्यावे करायचं. नुसतं येणार ढोल वाजवतात असं देखील नाही. ढोल उचलायचे, राऊंड मारायचे, म्हणजे जे आपण प्रिपेअर म्हणतो त्या पद्धतीने सगळ्या गोष्टी आपल्या शरीराला अवगत असल्या पाहिजे. त्या पद्धतीने या ठिकाणी या मंडळामध्ये प्रशिक्षण दिलं जातं. त्यामुळे मी जास्त बोलणार नाही. आपल्याला या वर्षी शुभेच्छा देतो. 125व्या वर्षासाठी देखील मनापासून हार्दिक शुभेच्छा देतो. जेवढं काय माझ्याकडनं शक्य होईल तेवढी मदत त्या मंडळाला नक्की मी 100% करेन, कारण मी या मंडळाचा समाज आहे. धन्यवाद. व्यवस्थित झालं ना मस्त. स्माइल प्लीज.